मंडळी, आज कित्येक शेतकरी पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। कल्पना करा की तुमच्या शेतकरी मित्राच्या खात्यात पीएम किसानचे पैसे जमा झाले आणि तुमच्या खात्यात अजूनही पैसे आले नाहीत, तर तुम्हाला नक्कीच प्रश्न पडेल की माझ्या खात्यात अजूनही पैसे का आले नाहीत। कारण आज कित्येक ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचे पैसे जमा झालेत, काहींच्या खात्यात नाही तर काहींची नावच योजनेतून गायब करण्यात आली आहेत। याचं कारण नक्की आहे तरी काय? शेतकऱ्यांचं नाव वगळलेल्या यादीत तुमचं तर नाव नाही ना? आणि पीएम किसानचा हप्ता कधी येईल हे जाणून घेऊयात आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओच्या माध्यमामधून। नमस्कार, मी मोनिका पालवी अॅग्रिको मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात। पीएम किसान योजना देशभरातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची महत्त्वाची योजना। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरामध्ये 6,000 रुपयांची थेट मदत दिली जाते, ती पण 3 हप्त्यांमध्ये येत असते। प्रत्येक हप्ता 2,000 रुपयांचा असतो। गेल्या काही वर्षांपासून ही योजना सुरू आहे आणि लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा झालेत। पण आता चर्चेत आहे 21वा हप्ता, जो नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। पण लक्षात ठेवा, अजूनही सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही। मात्र कृषी मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार हप्ता नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे। म्हणजेच कोणत्याही क्षणी केंद्र सरकार रिलीज बटन दाबणार आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार। आता महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांनाच पैसे मिळणार नाहीत, कारण काही शेतकऱ्यांची नावं यादीतून वगळली गेली आहेत। त्या यादीत तुमचं नाव आहे का, हे कसं तपासायचं आणि त्यासाठी कोणते निकष आहेत सांगते। काहींची नावं यादीतून वगळली गेली आहेत कारण अनेकांनी अजूनही ई-केवायसी अपडेट केलेलं नाही। काहींचं आधार कार्ड, बँक खाते लिंक नाही, तर काहींच्या जमिनीच्या नोंदीत चुका आहेत, त्यामुळे त्यांची नावे वगळण्यात आली आहेत। आता नाव कसं तपासायचं सांगते। सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा। तिथे फार्मर कॉर्नर मध्ये बेनिफिशियरी लिस्ट हा पर्याय दिसेल। तिथे राज्य, जिल्हा, तालुका, गाव निवडा आणि गेट रिपोर्ट वर क्लिक करा। यादी उघडली की तुमचं नाव दिसेल। तर समजा 21वा हप्ता तुमच्या खात्यात येणारच। नाव नसेल तर काळजी करू नका, लगेच पुढील पावलं उचला। सगळ्यात आधी करा ई-केवायसी अपडेट, अन्यथा जवळच्या सीएससी केंद्रावर जा। त्यानंतर तुमचं बँक खाते आणि आधार लिंक आहे का हे तपासा। नाव, जन्मतारीख आणि लिंग या तिन्ही गोष्टी जुळल्या पाहिजेत। आणि जर अजूनही काही गडबड असेल तर आपल्या महसूल कार्यालयात किंवा कृषी विभागात जाऊन जमिनीच्या नोंदी दुरुस्त करा। ही सगळी प्रक्रिया करून ठेवा, कारण हप्ता मिळवायचा असेल तर ही पडताळणी अत्यंत आवश्यक आहे। आता एक महत्त्वाची गोष्ट अनेक शेतकरी विचारतात, माझं नाव यादीत आहे पण पैसे आलेले नाहीत। तर हे होण्यामागं 2च कारण असतात। एक म्हणजे बँक खात्यात चुकीचा IFSC कोड आणि दुसरं म्हणजे लाभार्थींच्या नावात थोडी स्पेलिंग मिस्टेक। या छोट्या चुका पण हप्ता रोखतात। म्हणूनच आधीच सर्व माहिती पुन्हा एकदा तपासा, कारण एकदा चुकी झाल्यावर पुढील हप्तेही थांबतात। मित्रांनो, सरकारकडून मदतीची रक्कम थेट आपल्या खात्यात येणं म्हणजे मोठी दिलासादायक गोष्ट आहे, पण त्या रकमेपर्यंत पोहोचण्यासाठी थोडी दक्षता आणि जागरूकता आवश्यक आहे। आज तुम्ही फक्त 5 मिनिटं काढून ई-केवायसी आणि बँक तपशील अपडेट केला तर पुढील हप्ता थेट खात्यात येईल। तुमचं नाव या यादीत आहे का आणि तुम्हाला पीएम किसानचा हप्ता आला आहे का, आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा। बाकी या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या बाकी इतर शेतकरी बांधवांना देखील शेअर करा। तसंच आपल्या पालवी अॅग्रिको चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।